Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Major World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So, normal routine start झाला आहे. फॉर अ चेंज नायसाची स्कूल आजकाल 3-4 दिवस आहे इव्हनिंगला, कारण नायसाची ॲन्युअल गॅदरिंग येणार आहे. सो त्याचे प्रिपरेशन्स आहेत आणि रचनाचं सगळं काही रेडी झालं आहे. नाश्ता रेडी झाला आहे, टिफिन रेडी झाला आहे, सगळं काही जेवण रेडी करून आता ती ब्लॉग एडिट करत आहे. आई आराम करत आहे. अँड येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. काळजी घे, सावकाश जा. सो येस, बॅक टू होम. आणि बायकोला आलेला त्रास. मी एवढं छान सेल्फ केअर केलं, त्याला माझ्या स्किनला पॅम्पर केलं. कोणी नाही आहे घरात, कोणी नव्हतं राहिलं मस्त. आणि इतर अडवायला घेतलंय, हे बघ किती ग्लो आलाय बघ. आणि चेहरा बारीक झाला एकदम. आता मी जरा माझी हे काळजी खूप पूर्ण- घेते. पहिले मला समजायचं नाही की एक्झॅक्टली काळजी कशी घ्यायला पाहिजे. आय वॉज लाईक थोडं लेट समजलंय, पण चला होईल ते होईल. लेट इज बेटर दॅन नेव्हर. बट जेव्हापासून ते वेटवाला इश्यू झालं तेव्हापासून ते मला समजलं की बॉडीला जसं आतमधनं काही गोष्टींची गरज आहे, तशी बाहेरनं सुद्धा गरज आहे. तसं नरिशमेंट, हायड्रेटेड ठेवणं ते पण फार गरजेचं. मला आई आत्ताच आम्ही आईला गेलेलो घेऊन डॉक्टरकडे, मी आणि आई. सो डॉक्टर तेच म्हणत होते की आपली हेल्थ शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी. जर तुम्ही आतून खुश असाल एक्झॅक्टली, तर तुम्ही बाहेरून खुश दिसाल. ते तर आहेच, ट्रू. आणि दुर्गेन सन्स येतोय, काय काम आहे माझं, सो त्याच्या रिगार्डिंग. अँड क्वचित म्हणजे वर्षातून 1-2 वेळाच येतो, आला तर. सो नायसा गेली आहे स्कूलमध्ये तिचं ॲन्युअल फंक्शनची तयारी प्रेप्ससाठी. सो सध्या इव्हनिंग स्कूल आहे. ती पण एकदम एक्सायटेड. बाबा माझी रात्रीची स्कूल आहे. रात्रीची स्कूल फर्स्ट टाइम, तेवढा मला टाइम मिळतो. आज तुला टिफिन नसता केलं तरी चाललं असतं. का? ॲक्च्युली आज लंच होतं हॉस्पिटलमध्ये, पण मी विसरलो. तर मी टिफिन खाल्ला आणि लंच कॅन्सल केलं. मग त्यांना मी सांगितलं की अशा वेळेस बोलायचं सर्वात आधी, मला किती आराम मिळेल, धावपळ माझी कमी होईल. ऍटलीस्ट त्या टायमाला मी एक्सरसाइज करेल, जे Walk मला झाली नाही होते. वॉक पण झाली असती. मग काहीतरी झालं असतं असं. पण ठीक आहे, चलो फाय. कांदे पोहे ऐकलं तर आता सुनिधी चौहान आठवते, तिचं ते गाणं. आणि आता पुण्यामध्ये पुण्यात आफ्टर 17 इयर्स किती स्टेजवर परफॉर्म नॉस्टॅल्जिक लोकांना फील झालं. पण तिचा आवाज तसाच आहे, काही डिफरन्स नाही. एवढी मल्टी टॅलेंटेड आहे ना ती. कांदे पोहे कुठे म्हणजे शी बिंग अ नॉन महाराष्ट्रीयन, म्हणजे मराठी नसून कांदे पोह्याशी ती कनेक्टेड झाली आयुष्यभर. आणि हे आठवल्यावर पहिलं ते गाणं आठवतं, कांदे पोहे. कुठच्या कुठे कनेक्शन. खूप वर्षानंतर आले आहेत दुर्गे अँड सन्स. तुझं पण कांदा पोह्यांचं नाही ना झालं हे काय म्हण. ओ माय, फोन बघ, ऑरेंजी ऑरेंजी. काय कांदे पोहे खायला ना, येतात. अजून रिप्लाय नाही आलाय. करतो फोन. ऑरेंजी ऑरेंज. नाही, मी नाही घेतलं, तिने सांगितलं. सांगते थोडा वेळ. वकील साहेब आले. हो, बोलू नंतर. त्याला ना आवडत. रचनाकडे. कांदे पोहे खायला आले बोल. हॅलो हॅलो, कांदे कांदे पोहे पोहे खायला आलाय. हा, कांदे पोहे. कांदे पोह्यांचा कार्यक्रम नाही झाला ना. कार्यक्रम मी नाही. तेच बोलणार होते, कांदे पोह्यांचा कार्यक्रम नाही केला ना आपण. आपण काय दिलेलं आहे ना. काय नव्हतं दिलं. तर छान कसलाय बघ.
ठीक आहे चल. घेतलेला हा आहे. हातात नाही राहत, हा काय राहील हातात. हात तोंडावर पडतो माझ्या. बघ कशी कांदे पोहे बनवते बायको माझी. अरे मिरची नको टाकू, आणखीच टाकली असतील पहिले. अरे मग मिरची नाही टाकलं तर कांदे पोहे कसे बनणार? काय नाही डबा एवढं कसा खोटा आला? तुला साईड करून देतो. काय झालं काय? की अभिला एक तर वेळ नाही बाबा, काय सांगू आता वेळात काय? वेळ काढून आलाय खास कांदे पोहे खायला. कोकम सरबत पितो का रे? नाही, नाही. कॉफी? नाही. अभिचा कार्यक्रम कांदे पोह्यांचा. कांदे पोह्यांचा कार्यक्रम. मुलगी तिकडे. मुलगी तिकडे आहे. मुलगी विचारते कुठे गेलाय. जीवन दादा बोलत होते भेटा, सकाळी फोन आलेला त्यांचा. भेटू ना मग, आज वेळ आहे तर मग त्यांना आधीच सांग. आपण डायरेक्ट सरप्राईज. थोडेच करते कारण मग परत जेवणार नाही तुम्ही. नाहीसा आली असती आता. हा मी त्रास विचारलं द्यायला. तुला नाहीसं तर म्हणतो शाळेत. तू दाखवायला शेतात गेला तो काय बोलला माणूस? कंटाळा आला असेल. हो व्यायाम करते पाया. नाही कंटाळा आला असेल ना. हो कंटाळा खूप आलाय. एकाच ठिकाणी बसून बसून तब्येत वाढली दुखत नाही ना? 8-9 किलो वजन वाढलं. हा ते हालचाल नाही म्हणून दुखत नाही ना ते दुखतं. चालल्यावर. दुखत नाही ना, चालल्यावर थोडस जिथे जे लागले ना तिथे थोडस काय म्हणतो खूप दिवसांनी आलोस. नाही मी आलो येतो पण असं लगेच खालच्या खाली हा भेटतो किंवा दुपारी ए तू पहिल्यांदा माझ्या हाताचे खाल्लेत ना पोहे? मी कांदे पोहेत नाही खात. मला माहिती आहे. मिरच्या काढल्या का? अभि इज कम्प्लिटली अपोजिट ऑफ सनी. त्याला कांदा पोहे, साबुदाणा खिचडी, उपमा हे सगळं काय आवडत नाही. ते मिरच्या बघा कसा काढतोय. त्याला आता भाकरी कोलंबी, भाकरी कलेजी. मला एक मिरची दिली बस झाली. या मिरच्या एवढं नको. टाकलंय मीठ. पाहुणे आल्यावर मीठ जास्त नसतं टाकायचं, बॅलन्समध्ये टाकायचं. प्रत्येक जण तसं खातं असं नाही आपल्या टेस्टनुसार. तू काय शोधतोय? तो बघ ना. त्यांदा अभिची 2 plate. प्लेट खाल्ले 2 प्लेट. त्याला भूक लागलेली म्हणून. 2 प्लेट खाल्लेत आणि एवढ्या मिरच्या आल्यात माझ्याकडे. तर फाल्गुनी पोहे बनव. नाही खाणार मी पोहे. अभिला आवडतच नाही तर रचनाने बनवले म्हणून खाल्ली जबरदस्त. नाही तर खाल्ले पण नाही. पण मला फरक जाणवतो तसं. एक वेळ हे 2 आठवडे नाही खाल्ले, तिसऱ्या आठवड्यात भूक आली लगेच. मला नाही मला इच्छाच नव्हती खायची. असंच व्हायला पाहिजे. कमी कमी होणार. नाही सर बिचारी ग माझी पोरगी. बस ना भेटेल ती. तिला यायला. बघू. ये परत ज्ञानाला घेऊन. घरी पण किती वाजता जातो रोज? आता तू घरी चाललेस? नाही आता ऑफिसला जाईन 7:30 वाजता ना 9 वाजेपर्यंत बसेल आणि जाईन. काम आता 8 दिवस काम नाही 10 दिवस न्यू इयर पर्यंत कामच नाही जमत. तू कधी काय 24 ला येणार मग? 24 किंवा 25 ला येईल. मग सुट्टी कोर्ट वॅकेशन ना 25 पासून आम्हाला. आणि तू तिकडे कधी झालंय? कांदे पोह्यांचा कार्यक्रम झालाय. मस्त 3 प्लेट खाल्ले पोट भरून. सगळ्यांनी खाल्ले, संपलं मेन मध्ये. आईने पण पूर्ण खाल्ले. खाली झालं काम. बरोबर बनवलेलं. अभि न कधी खाणारा माणूस त्याने हो पण मी खाल्लं. सरप्राईज झाली. त्याला ऍक्च्युली भूक लागली असेल 2 रे. वेळा खाल्लं त्याने. नाहीसा येईल थोड्या वेळात.
नाईसाची ट्रेन चालू होईल अँड द नेवर एंडिंग ट्रेन कंटिन्यूज जर्नी नेवर एंडिंग. विचार ग कंटाळली असेल. नाही तुझं माझं काय नॉनस्टॉप किचन जर्नी चालूच राहील. चला माझं ते हे होतंय ना जरा थोडंसं. इज बॅक फ्रॉम स्कूल. वाजले आहेत 8. म्हणजे व्हॅन निघेपर्यंत सगळे फ्रेंड्स होते का गेले? पॅरेंट्स घेऊन गेले थोडेच होते होते ना. फक्त 3 मोठी बस आलेली आज. तीच होते रोज. मोठीच येते आधी छोटी यायची ना व्हॅन. आता मोठी बस. स्टार्टिंग मोठी येते नंतर स्कूल संपली मग छोटी येते. आज मोठी आहे. कसं झालं डान्स प्रॅक्टिस? हाऊ वॉज युअर डान्स प्रॅक्टिस? सगळ्यांना डान्स दाखवले आपण सोडून, कारण आपण तिकडे जाणार ना बघायला. बघायचं नाही ना. पॅरेंट्सला नाही करेक्ट. सेम अन्नू. फक्त आजीला दाखव. सो इट्स डिनर टाइम. काय वाइंड अप झालं आहे आणि आता मी चाललो झोपला. All set to go.